नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पुण्यात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने येतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। नॅशनल हेराल्ड आरोप प्रकरणावरून भाजप युवा मोर्चाकडून पुण्यातील काँग्रेस भवनच्या समोर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे भाजप युवा मोर्चाने दिलेल्या इशाऱ्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील काँग्रेस कार्यालयात दाखल झाले। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले होते। ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी आपल्याला 10 लाख रुपये देण्यात आले होते असं रणजित कासले यांनी म्हटलं होतं। कासले यांच्या आरोपानंतर आता माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का दिलाय। मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली। भाजप आमदार तुषार राठोड यांनी अतुल सावे यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती। त्यांच्या तक्रारीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली। रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच रोकड विरहित उपचार मिळावेत यासाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालय, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांनी दक्षता बाळगावी, तसेच या योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी, गैरप्रकार करण्याविरोधात कठोर कारवाई करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय सहकार विभागाचे सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी रद्द केलाय। त्यामुळे जिल्हा दूध संघाचा कारभार पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात आलाय। राष्ट्रसंत श्री शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील वारकरी, टाळकरी, माडकरी, कीर्तनकार, महाराज मंडळी समवेत नागरिकांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेत श्रीगोंदा शहर बंदची हाक दिली होती। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण शहरांमध्ये कडकडीत बंद पाडलाय। राज्यातील महायुती सरकारने आज एक मोठा निर्णय घेतलाय। आता अपघातग्रस्त रुग्णांना 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहे। राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे अपघातग्रस्तांना काहीसा दिलासा मिळणार आहे। उन्हाळ्यामुळे सर्वत्र पाणी बाणी असून विदर्भातील यवतमाळमध्ये पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या 12 वर्षीय वेदिकाच्या मृत्यूची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। लोकांची फसवणूक करून लुटण्याकरिता गुन्हेगार अनेक युक्त्या वापरत असतात। मानपाडात चक्क साधूची वेशभूषा करून लुटण्याचा प्रकार समोर आलाय। साधूची वेशभूषा करत नागरिकांकडून हातचलाखीनं सोन्याची चेन घेऊन फसवणूक करणाऱ्या 3 लुटारूंना मानपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या एकूण 7,000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले। रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे। दरम्यान या रोख्यांचा कालावधी 12 ते 15 वर्षांपर्यंत असणार आहे। दुसरीकडे या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा उपयोग शासनाच्या विविध विकास कामांसाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती वित्त विभागाचे सचिव शैला ए यांनी दिली आहे। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात सर्वात मोठी घडामोडी घडलेली आहे। नागपूर सायबर सेलनं विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना ताब्यात घेतलंय। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मार्च महिन्यात नागपूरच्या सायबर पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उल्हास नरड आणि सूरज नाईक यांना ताब्यात घेण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली। पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता असा आरोप होत आहे। त्यानंतर या प्रकरणाची चौकशी विविध समित्यांकडून सुरू आहे। त्यातील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांनी देण्यात आलाय। त्या अहवालातील निष्कर्षानुसार मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिटचं मिळण्याची शक्यता आहे। पुण्यातील चाकण आणि देशातील मोठे औद्योगिक शहर छत्रपती संभाजीनगरातील उद्योग विश्वासाठी अमेरिकेतून आनंद वार्ता येऊन धडकली आहे। या मालिकेत आता जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी कंपनी टेस्लाची भर पडण्याची दाट शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे। त्याचा मोठा फायदा या 2 औद्योगिक शहरांना होणार आहे। सांगलीचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाडे यांना 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे।
कार्यालयातील कक्षातच लाच घेत असताना उबाडे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले. बचत गटाने घेतलेल्या निविदेचे बिल मंजूर केल्याचा मोबदल्यात ते 40,000ची लाच घेत असताना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाडे यांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. अमरावती जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्करनेच एका 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटावर तसेच गुप्तांगावर जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत गर्भवती महिलेचे दातही पाडले असल्याचं पुढे आलंय. ईडीच्या हैदराबाद युनिटने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या 27.5 कोटी रुपयांची शेअर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यासोबतच दालमिया सिमेंट्स भारत लिमिटेडची 377.2 कोटी रुपयांची जमीनही जप्त करण्यात आली आहे. मेरठ नंतर आता बरेलीमध्येही पतीच्या हत्येची भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला उंदीर मारण्याचं विष दिलं आणि नंतर बंद खोलीत त्याचा मृतदेह फासावर लटकवला असा आरोप आहे. आता या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जम्मू आणि काश्मीरचा पाकिस्तानशी एकच संबंध आहे, तो म्हणजे पाकिस्तानने बेकायदा ताब्यात घेतलेला भूभाग सोडवून द्यावा, अशा शब्दात भारताने गुरुवारी पाकिस्तानला ठणकावले. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. युनेस्को अर्थात जगभरातल्या हेरिटेज साइट्सचं जतन व संवर्धन करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जागतिक संस्थेनं भगवद्गीता व नाट्यशास्त्र या 2 भारतीय ग्रंथांचा आपल्या मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर मध्ये समावेश केलाय. या समावेशानंतर या रजिस्टर मधील समाविष्ट भारतीय लिखितांची एकूण संख्या 14 वर पोहोचली आहे. अल्पवयीन वधूने तिच्या 25 वर्षीय पतीची निर्घृण हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त मध्य प्रदेशमधून समोर आलंय. या अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकर आणि त्याच्या 2 मित्रांच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. हत्या केल्यानंतर तिने तिच्या प्रियकराला व्हिडिओ कॉल करून काम तमाम झालं असल्याचंही कळवलं. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये गुरुवारी दुपारी गोळीबार झाल्यानं संपूर्ण कॅम्पसमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. एका 20 वर्षीय तरुणाने गोळीबार केलाय. या 2 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 6 जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा तरुण हा शेरीफच्या एका महिलेचा मुलगा आहे. अमेरिका आणि इतर काही देशांमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी शेरीफवर असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवरील टॅरिफबाबत मोठं वक्तव्य केलंय. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. या भेटीत दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. ट्रम्प म्हणाले, युरोपियन युनियनवरील टॅरिफ हटवण्याची आम्हाला सध्या कोणतीही घाई नाही. दरम्यान ट्रम्प यांनी जॉर्जिया मेलोनी यांचे खुलेआम कौतुक केले आहे. लवकरच इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध संपणार असं दिसतंय. हमासचे नेते खलील अल हया म्हणालेत की आम्हाला यापुढे अंतरिम करार करायचा नाही. आता यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे. आम्हाला हे युद्ध तात्काळ संपवायचे आहे. आम्हाला गाझामध्ये युद्ध नको आहे. 2,000 रुपयांपेक्षा अधिकच्या UPI व्यवहारांवर GST लावण्याचा सरकारचा विचार आहे. करातून होणारी कमाई वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अधिकाधिक डिजिटल व्यवहारांना अर्थव्यवस्थेत आणून त्यातून महसूल वाढवण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. नवा प्रस्ताव मंजूर झाल्यास 2,000 रुपयांपेक्षा अधिकच्या UPI व्यवहारांवर 18% GST लागेल. गुरुवार भारतीय शेअर बाजारातील कामकाज बंद झाल्यावर देशातील आघाडीच्या IT कंपन्यांपैकी इन्फोसिसने आपल्या 4थ्या तिमाहीचे निकाल जारी केले. यासोबत कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांशही जाहीर केला असून भारतातील आघाडीची IT कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा अवघ्या काही महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्तीने वयाच्या अवघ्या 17व्या महिन्यात 3.3 कोटी रुपये कमावले आहेत. एकेकाळी मुंबईसाठी मॅच विनर ठरलेला खेळाडू प्रतिस्पर्धी संघात जात असेल तर चाहते नक्कीच दुखावतील आणि तेच घडले आहे. कारण आता मुंबई इंडियन्सचा मॅच विनर खेळाडू थेट महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघात खेळणार असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या जखमेवर मीठ सोडलं गेलंय. मुंबई इंडियन्स कडून खेळताना डेव्हॉल्ट ब्रेव्हिसला आता चेन्नईच्या संघाने आपल्या ताफ्यात दाखल केलाय. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनया बांगरने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि लिंग बदल शस्त्रक्रियेनंतरच्या तिच्या आयुष्याबद्दल सांगितलंय. आता नुकताच आणखी मोठा गौप्यस्फोट केलाय.
अनया म्हणाली आहे, काही क्रिकेटपटूंनी मला न विचारता त्यांचे नग्न फोटो पाठवले. तो माणूस सर्वांसमोर शिवीगाळ करायचा, मग तोच माणूस माझ्या शेजारी बसून आणि माझे फोटो मागायचा. बॉलिवूड आणि पंजाबी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय रॅपर यो-यो हनी सिंगच्या रिलेशनशिप बाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. तो इजिप्शियन मॉडेल एम्मा बकरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हनी सिंग स्पॉट झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलाय. गायकाने या पार्टीतील खास व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्यानंतर दोघांच्या अफेअर बद्दल बोलले जात आहे. आता नुकतीच राजीव मेनन यांनी O2 इंडिया या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत राजीव मेनन म्हणाले, बॉम्बे सारखा चित्रपट आज बनवला जाऊ शकत नाही. भारतातील परिस्थिती अस्थिर आहे. लोक विरोध करतात. धर्म हा मोठा मुद्दा बनलाय. असे चित्रपट आता प्रदर्शित केले तर लोक थिएटर जाळून टाकतील. गेल्या 20 ते 25 ते 30 वर्षात भारतातील सहिष्णुता कमी झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जून 2025 मध्ये होणाऱ्या UGC नेटसाठी अधिसूचना जारी केली आहे. NTA UGC नेट परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली असून परीक्षेची ऑनलाईन अर्ज नोंदणी 16 एप्रिल पासून सुरू झाली आहे. परीक्षेला बसून इच्छिणारे विद्यार्थी आता अर्ज नोंदणी करू शकतात. यंदाची परीक्षा 85 विषयांसाठी होणार असून ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.